तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की ह्याच गाडीने आम्ही प्रवास केला होता सिंधुदुर्ग टू मुंबई. तर मुंबई गोवा हा मार्ग आम्ही निवडला होता आणि खूप छान असा प्रवास झाला आमचा. निसर्गरम्य आणि छान रस्ता आणि आमचे मित्र या गप्पा गोष्टी करत करत आम्ही पोचलो मुंबईला. वाटेत आम्हाला कशीडी बोगदा पण लागला. तो बोगदा पार करून आम्ही पुढे भूक लागली म्हणून छोटंसं जेवण पण केलं आणि बघता बघता आम्ही पोचलो मुंबईमध्ये. तर मुंबईचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळ झाली होती आणि आमच्या लोकेशन होते म्हणजे मला भाईंदरला जायचं होतं. त्या लोकेशनला पोहोचेपर्यंत आम्हाला झाली रात्री. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पहा आम्ही दुसऱ्या दिवशी काय धमाल केली ती. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि स्वागत असं तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या दिवसाचं दुसरा दिवस मुंबईतलं आमचा दुसरा दिवस मुंबईमधला. आणि आज आम्ही आत्ता आधी इथून जात आहोत दादरपर्यंत आणि दादरनंतर सिद्धिविनायकला जाणार आहोत. म्हणजे आज दिवसभर फिरण्याचा ऑलमोस्ट प्लॅन केला आहे आणि गाडी आम्ही पार्किंग इथेच करून जातो आहे सगळे. आज फुल आपण लोकल ट्रेनचा प्रवास करून आपण दादर पण पोचणार आहोत. आणि प्रथमेशचा भाऊ आहे तो मालाडवरून तिथे आम्हाला कंटिन्यू करणार आहे. बाकी आपल्याला मुंबईचा प्रवास तसा काय माहीत नाही, ट्रेनचा दिवसभर फिरणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मजा येईल. आजच्या दिवसभर तुम्हाला दाखवेल आम्ही कसं कसं फिरतो काय सगळ्या गोष्टी. सो आणि जर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलवर सबस्क्राईब करा. नंतर जर आवडलं लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. का आला दाखवता ना, संध्याकाळी बघूया आपण परत. आता आपण तो काटवा ना अंदाजावर आपण जाऊया मग, पर्याय नाही. आता जाऊया, आता काय गाडी घेऊन जातात ती चल उतर चल बदल तिकीट काढूच आपल्यात. चल अरे चल तू कधी तिकीट 10 रुपयाचं तिकीट आहे, एवढं काय नाही. तर सर्वात आधी आपण इथून जाऊयात स्टेशनवरती आणि तिकीट वगैरे काढून डायरेक्ट पोहोचू आपण दादरपर्यंत. अभिषेक येतो का? अजून एक मित्र आमचा येणार आहे, सो ते पण ओळखून जाऊ. चला अरे काय चाललं? अभी हम आए हैं गाइस स्टेशन पर और हम जाने वाले हैं दादर को. तुरंत पास में भाई ऐसा काय लिया करा भाई भाई हे काय चाललं? नंबर आवडते तर आम्ही दादर स्टेशनवरती पोहोचलो आहे आणि बाकीच्यांची वाट बघतो येण्याची. आणि इथून जाणार आहोत सिद्धिविनायकला. 12 वाजलेत. 12 वाजता इथून सिद्धिविनायक, त्याच्यानंतर मग जेवून खाऊन जाणार आहोत गेटवे इंडियाकडे. आणि अरे बाय बाय इतक्या वेळेला पाचा करतात लाईनमध्ये. मागून आला ना तुला मागचे देणार नाही पुढे. तो पण थांबायला बोलला, ये आपण येतो बोलतो. कारण आपण जर गेलो पुढे आपण चालत हां बापरे. आत्ताच आम्ही सिद्धिविनायक मंदिरामधून बाहेर निघालो आहोत आणि इथून पुढे जाणार जेवणार वगैरे. आणि जेवून झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत गेटवे ऑफ इंडियाला. तर या पुढील व्हिडिओत पण तुम्ही पहा, पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे ते सगळं. दादर ते CSST असा प्रवास करत आम्ही पोचलो होतो आणि उतरून म्हटलं की आपण चालतच जाऊ. तर बराच पुढे गेल्यानंतर आम्ही चालत जात होतो. थोड्याच वेळ चालल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आलं की आता आपल्याला चालणं पॉसिबल होणार नाही आहे
दुपारपासून आम्ही फिरत होतो. तर मग आपण बाय टॅक्सीने जाऊयात. टॅक्सीची वाट बघत होतो कितीतरी वेळ. शेवटी आम्हाला टॅक्सी भेटली आणि टॅक्सीनेच गेलो आणि थोडीशी गप्पा देखील मारल्यात बघा. आता तुला काय म्हणणं टॅक्सी विषयी काय बरोबर आहे ना? सो आम्ही चर्च गेटवरतून उतरून आता जातो आहे गेटवे इंडियाकडे आणि मस्तपैकी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे घेवत दिसतील तुम्हाला इंस्टाग्रामवरती. आणि आमचा प्रथमेश भाऊ बघा दमला आहे बिचारा सकाळपासून फिरून फिरून. 4:30 झालेत आणि 4:30 म्हणजे दिवसभर आम्ही फिरतो ऑलमोस्ट. उद्या पण एक दिवस फिरायचा आणि सोमवारी पुन्हा रिटर्न मग गावी बॅक टू होम. आपल्या गावी प्रथमेश भाई कसं वाटतं तुला मुंबई फिरून? भारी भारी. कितना टाइम सेकंड थर्ड कितना टाइम है तेरा ये सेकंड वाला थर्ड वाला कितनी बार आया मुंबई में? अरे 5 बार आहे. अरे बाय. तर सकाळपासून फिरून फिरून एकदम थोडीशी हालत टाईट झाली पण तरी पण आम्ही फिरणार आहोत आणि संध्याकाळी घरी मालाडला जाऊन पुन्हा रात्री जेवण वगैरे पुन्हा बाहेर जाऊ. बघू कसं काय प्लॅन. फायनली पोचलेलो आहोत आम्ही चर्च गेटच्या इथे. काय ते आणि त्या साईडला समोर उद्या ताज हॉटेलचं ना एकदम एंट्रन्स आहे समोरासमोर एकदम इथून. मस्त. एक नंबर है यार. कसं लागतं मला